धुळे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी हनुमंत पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा प्रवक्ता, आज माध्यमांशी संवाद साधतोय. येत्या 22 तारखेला देशाचे विरोधी पक्षनेते, आमचे नेते खासदार राहुलजी गांधी पुण्यामध्ये येत आहेत, महाराष्ट्रात येत आहेत. पेपर फुटीच्या प्रश्नावर आणि विद्यार्थी आंदोलनाच्या अनुषंगानं देशभरामध्ये शिक्षण व्यवस्थेबद्दल जी चर्चा होते त्यावर विद्यार्थिनींशी बोलण्यासाठी राहुलजी गांधी पुण्यामध्ये येत आहेत. पुणे हे सावित्रीबाई फुले यांचं शहर आहे. पुणे हे राजमाता जिजाऊ यांचं शहर आहे. पुणे हे फातिमा शेख यांचं शहर आहे. ज्या शहरामधून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या शहरामध्ये, महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये राहुलजी गांधी येत आहेत. जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला, मुलांना मारहाण झाली, मुलींना मारहाण झाली, विनयभंग झाला, त्याचा जाब विचारण्यासाठी राहुल गांधी येत आहेत. 154 परीक्षांचे पेपर फुटले, याचा जाब विचारण्यासाठी राहुलजी गांधी इथे येत आहेत. त्या कार्यक्रमाला खानदेशामधल्या विविध जिल्ह्यातून आणि महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणापासून अनेक मुली येणार आहेत. धुळे जिल्ह्यामधल्या ही काही मुली यामध्ये सहभागी व्हाव्या याची तयारी करण्यासाठी शहर काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या सोबत आम्ही बैठक घेतली. त्या कार्यक्रमासाठी धुळ्यामधूनही मुलींची उपस्थिती राहील असा आमचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमामध्ये केंद्र सरकारचं अपयश, अमित शहा साहेबांचा राजीनामा आणि एकूण भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं शिक्षण क्षेत्रामध्ये जी अनागोंदी माजवली त्याच्या विरोधामध्ये राहुल गांधी देशभर रान उठवत आहेत. देहरादूनला कार्यक्रम झाला, प्रयागराजला कार्यक्रम झाला, कोटा शहरामध्ये कार्यक्रम झाला, चौथा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये होत आहे. त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आज ही प्रेस कॉन्फरन्स होती. इमारतीमध्ये म्हणलं गेलं का स्वातंत्र्याच्या अगोदर तिरंगा ध्वज, स्वातंत्र्याच्या अगोदर कधी चरखा असलेला तिरंग्याचा ध्वज आपण कधी घेतला होता का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला सांगा. 42च्या आंदोलनाला विरोध करणारे श्यामाप्रसाद मुखर्जी हिदायतुल्लाच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि 42ची चळवळ मोडून टाकण्यासाठी इंग्रजांसोबत रिश्ता दाखवत होते. त्या श्यामाप्रसाद मुखर्जींना तुम्ही कधी प्रश्न विचारला का? इंग्रजांची माफी मागणारे विनायक दामोदर सावरकर त्यांना कधी तुम्ही प्रश्न विचारला का? किंवा ज्या तिरंगा ध्वजाला आम्ही राष्ट्रध्वज मानत नाही असं म्हणणाऱ्या मनोहर भिडेचे पाय तुम्ही जाऊन तिथं धरता, त्याच्या विरोधात तुम्ही कधी राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल केला का? जी कन्यावरावर 15 ऑगस्ट 1947 हा स्वातंत्र्य दिवसच नाही असं म्हणते, जाहीर म्हणते, त्याचे व्हिडिओ माध्यमामध्ये बातम्यामध्ये त्या कन्यावरावर तुम्ही खासदारकीचं तिकीट देता आणि स्वतःच्या बाजूला बसवता, त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल कधी केला? तुम्ही तिरंगा ध्वज मानणार नाही, तुम्ही वंदे मातरम मानणार नाही, तुम्ही जनगण मन मानणार नाही, तुम्ही 42च्या आंदोलनाला विरोध करणार, तुम्ही 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस नाही म्हणणार, तुम्ही संविधान बदलायचं म्हणणार आणि काँग्रेस पक्षाला देशभक्ती शिकवता. शहीद झालेल्यांचा, तुरुंगवास भोगलेल्यांचा, गोळ्या खाल्लेल्यांचा आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे. ज्यावेळेस तिरंगा हातात घेणं गुन्हा होता त्या काळामध्ये आम्ही तिरंगा हातात घेतला. आज तिरंगा गरगन म्हणताय तुम्ही आणि तुमचा मनोहर भिडे त्याला तुम्ही गुरु म्हणताय, तो तिरंगा ध्वज नाही म्हणतोय. भारतीय जनता पक्षाच्या फडणवीस आणि मोदींनी कन्यादानावर मनोहर भिडे, सावरकर, मुखर्जी यांच्या देशभक्तीबद्दल बोलावं, आम्हाला देशभक्ती शिकवण्याच्या आधी. चित्रा वाघ काल कोण्या पक्षात होत्या त्यांना माहित नाही, आज कोणत्या पक्षात आहेत त्यांना आठवतं का नाही माहित नाही. देवेंद्र फडणवीस जी स्क्रिप्ट देतात त्या स्क्रिप्टवर वाचणाऱ्या त्या एक महिला आहेत. त्यांच्या पतीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये त्या अडकल्या असाव्या आणि म्हणून त्या असं बोलत असाव्या असं आमचं म्हणणं आहे. त्यांनी त्यांचं आमदारकी नीट राबवावी, जनतेचे प्रश्न मांडावे, अपशब्द वापरू नये आणि खासदार सोनियाजी गांधी यांच्याबद्दल बोलताना त्यांनी भान बाळगावं अशीच मी विनंती करेन. वंदे मातरमशी संघाचा काय संबंध आहे, भाजपाचा काय संबंध आहे? जर त्यांना चर्चा करायची असेल तर वंदे मातरम गीत स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्यानंतर संघानं किती वेळा म्हणलं यावर आम्ही चित्रताईंसोबत चर्चा करू, त्यांच्या ज्ञानात भर टाकू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.